सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत पोह्याचा कुरकुरीत चटपटीत टेस्टी नाश्ता, जो अगदी सोप्या पद्धतीने आणि हा कमी साहित्यात तयार होतो। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, मुलांना सुद्धा हा नाश्ता खूप आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर नाश्ता बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप पोहे घेतले आहेत। पोहे तुम्ही पातळ जाड कुठचेही घेऊ शकता। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हे मी पोहे टाकून फिरवून घेते। तर हे बघा, इथे बारीक पावडर तयार झाली नाहीये, अगदी अशी रवाळ पावडर तयार झाली आहे। आता हे मी बाजूला ठेवते। आता इथे मी 2 बटाटे घेतले आहेत, त्याची मी सालं काढून घेतली आहे। आता हे बटाटे किसणीवरती किसून घेते। मीडियम होल असलेल्या किसणीवरती मी हे किसून घेते। बटाटे किसून झाल्यानंतर 2-3 वेळा पाण्यामध्ये मी धुवून घेते, म्हणजे याचा स्टार्च निघून जाईल। आता धुवून झाल्यानंतर हे मी बाजूला ठेवते। आता गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमच तेल गरम केलं आहे। आता ह्यामध्ये 1 छोटा चमच मोहरी, 1 छोटा चमच जिरा आणि 2 चमच तीळ टाकते आणि हे हलकं भाजून घेते। आता ह्यामध्ये 1 इंच किसलेलं आलं आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून मिक्स करून घेते। त्यानंतर पाणी टाकायचं आहे। तर अर्धा कप पोह्यासाठी 1 कप पाणी टाकते। त्यानंतर 1 चमच मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ, 1 चमच चिली फ्लेक्स आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि हे सर्व मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा आहे। तर पाणी काढून पिळून किसलेला बटाटा ह्यामध्ये मी टाकून घेते। तर आता हे मिक्स करून घेते आणि 1-1.5 मिनिट कमी गॅसवरती शिजवून घेते। बटाटा हलका शिजला की ह्यामध्ये पोह्याची पावडर टाकते आणि त्यासोबतच 2 मोठे चमचे बेसन टाकते। बेसन टाकल्याने बाइंडिंग छान येईल आणि फ्राय करताना हे तुटणार नाही। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठल्या राहणार नाही। तर जोपर्यंत हे घट्ट होणार नाही तोपर्यंत मिक्स करायचं आहे। तर हे बघा, हळूहळू घट्ट होत आहे आणि कढई सुद्धा सोडून छान असा गोळा तयार झाला आहे। आता मी गॅस बंद करते। आता इथे मी खोलगट ताट घेतलं आहे, याला तेलाने ग्रीस करून घेते आणि वाटीला सुद्धा ग्रीस करून घेते। आता हे गरम मिश्रण या ताटामध्ये काढून घेते आणि असं थापून घेते। तर इथे आपल्याला गरम असतानाच थापून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित वाटीने आणि चम्मचने थापून घेत आहे। आता ह्यावरती थोडेसे तीळ टाकून घेते आणि हे फॅन खाली 5-6 मिनिटं थंड करून घेते। तर इथे थंड झालं आहे, तर इथे मी कट करून घेते। तर इथे मी रेक्टँगल शेपमध्ये कट करून घेते। तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता। तर इथे वड्या छान कट झाल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। मस्त इथे वड्या छान अशा निघाल्या आहेत। तर इथे मी सर्व वड्या काढून घेते। तर इथे मी सर्व वड्या कट करून काढून घेतल्या आहेत। तर ह्या वड्या तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा फ्राय करू शकता। आता इथे मी पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच तेल गरम करून घेतले आहे। आता ह्यामध्ये मी वड्या सोडून फ्राय करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। तर इथे 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती मी फ्राय करून घेते आणि एका साईडने फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून फ्राय करून घेते। तर हे बघा, गोल्डन क्रिस्पी अशा फ्राय करून घेतल्या आहेत, छान मस्त रंग आला आहे। आता हे मी सर्व वड्या काढून घेते आणि बाकीच्या सुद्धा वड्या अशा तळून घेते। तर इथे सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत। तर तुम्हाला आवाजावरून तुमच्या लक्षात येईल ह्या किती क्रिस्पी झाल्या आहेत। तर हे बघा,
तर छान मस्त अशा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाल्या आहेत. तर अगदी आपण कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार केला आहे. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.